हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे समर हा थेट पूजाबरोबर लग्न करूनच आता घरी येणार आहे आणि पूजाला स्वतःची बायको म्हणून घरातल्या सगळ्यांना ओळख करून देणार आणि दुष्यंत आणि कृष्णाला खूप त्रास द्यायचा असं ठरवणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ. तर आता इकडे जो समर असतो त्याने अनुसयाचे कान भरलेले असतात की तुमच्या आधी ते आढळराव फक्त त्या कृष्णाला भेटायला गेलेले आहेत, स्वतःच्या बायकोला भेटणं राहिलं दूर, पहिलं त्या सावत्र सुनेला भेटण्यात त्यांना इंटरेस्ट आहे आणि मग एवढं बोलून ते तिकडनं निघून जातात. त्याबरोबर इकडे आता खूप जास्त अनुसयाला राग आलेला असतो. अनुसया विचार करते की खरोखर हे बोलले समोर बोलला ह्यांच्या बाबतीत ते काहीही चुकीचं नाही आहे, यांना आधी आम्हाला भेटावं का नाही वाटलं. आणि मग अनुसया रागाने बेडवरती बसलेली असते. इतक्या त्या ठिकाणी आढळराव आलेले असतात. आता आढळराव तिकडे येतात आणि ते खूप जास्त आनंदी असतात. आढळराव म्हणत असतात, काय सांगू तुम्हाला, लई मस्त झाली बघा तिकडं यात्रा जत्रा, सगळं एकदम भारी व्यवस्थित पार पडलेलं आहे, आम्हाला तर खूप बरं वाटतंय. हां, आता सुनबाईंच्या बाबतीत जे काही घडलं ते बघून जरा टेन्शन आलं आहे, पण काय हो तुम्हाला काय वाटतं हे सगळं कुणी केलं असेल? मी तर दुष्यंतचं ऐकलं की दुष्यंत म्हणाला की त्या बाळजाला वाचवायला गेलेले असताना सुनबाईंवरती हा हल्ला झालेला आहे. मी खरं सांगू का तुम्हाला, मला ना त्या बाळजावरती कणभर काडीभरसुद्धा विश्वास नाही आहे. मला तर असंच वाटतं की त्या बाळजानेच हे सगळं काही जाणून बुजून ठरवून केलेलं असणार, तिला कृष्णाच्याच बाबतीत घातपात करायचा असणार आणि तो तिच्यावरती हल्ला झाला वगैरे वगैरे, ती सगळी फक्त तिचे नाटकं असणार. अहो त्या बाईला नाटकं करण्याची केवढी सवय आहे हे तर आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. कृष्णाला उगाचच काही गरजच नव्हती त्या बाईला वाचवायला जाण्याची. ती बाई किती आतल्या गाठीची आहे, कपटी मनाची आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहेच की. आता अनुसया काहीच उत्तरं देत नसते, काहीच बोलत नसते. मग आढळराव म्हणतात, काय झालं? अहो आम्ही मगापासून तुमच्याशी बोलतो आहे आणि तुम्ही मात्र गप्पच आहात, काहीच बोलत नाही आहात. त्यावर अनुसया म्हणते, नाही मग काय बोलू ते तुम्ही सांगा की, मग आम्ही तसं बोलतो. नाही म्हणजे इथं तुम्ही आधी तर बायकोला भेटायला येण्याऐवजी तिकडं सुनाला भेटायला गेलात. बरं, आम्ही ते बी खपवून घेतलं आणि आता इथं आलाय तर आलाय बायकोबरोबर बायकोबद्दल बोलायचं सोडून फक्त सुनाबद्दलच बोलायलायचा. मग आता आम्ही काय बोलणार दुसरं? बोला बोला, तुम्हासनी बोलायचं आहे ना व तुमच्या सुनेबद्दल, मग बोला. त्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणते, आम्ही एवढी तुमच्या वाटेला डोळे लावून बसलो होतो, तुम्ही कवा येशीला कवा आमच्याशी बोलशीला अशी वाट बघत होतो आणि तुम्ही काय केलं सा? तुम्ही आल्या आल्या त्या कृष्णीला भेटायला गेलासा तर गेलासा, तिकडून यायला एवढा उशीर लावलायसा. बरं लावलात तो बी आम्ही समजून घेतोय, पण तरी पण इकडं आल्याच्या नंतर बी तुमच्या तोंडात फक्त तिचंच नाव आहे, मग ह्याला काय म्हणायचं? जाऊ द्या, थोरले सरकार तुमचं आमच्यावर पिरे मुरलेलं नाही, हे काय खोटं नाही, हे सत्यच आहे बघा. म्हणूनच तर तुम्हाला आमच्याबद्दल बोलावंसं वाटतच नाही ना, म्हणूनच तर सतत सुनबाई कृष्णा 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 एवढंच करत असतायचा. आमच्याबद्दल जर काही वाटत असतं तर आमचं बी नाव असं घेतलं असतं तुम्ही, पण आमचं नाव कुठं घेताय, फक्त कृष्णा कृष्णा करताय. त्याबरोबर आता आढळराव हसू लागतात. अनुसया म्हणते, आम्ही एवढं महत्त्वाचं बोलायलो आहे आणि तुम्हासनी हसू यायलं आहे थोरले सरकार. त्यावर आढळराव म्हणतात, अहो हसू नको तर मग काय करू? अनुसया, अगं तुला माहिती आहे ना व, कृष्णा ही काय फक्त माझी सून नाही तर म्या तिला मनापासनं माझी पोरगी म्हणून स्वीकारलं आहे. आणि अगं असं कसं विसरून चालेल, तिच्यामुळंच तर मला माझं कुटुंब परत मिळालं, मला तू आणि समर मिळाला आणि त्याच व्यतिरिक्त मला दुष्यंता बी परत मिळाला. जेवढा मी समरला अंगाखांद्यावर खेळवलेला नाही आहे ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त मी दुष्यंतला माझा लेक म्हणून बघितलं आहे. आणि माझ्यासमोर माझं पोरगं असताना कवाबी ते मला बा म्हणून हाक मारत नव्हतं. माझं पोरगं आज मला बा म्हणून तिच्यामुळं हाक मारायला लागलं. मग माझ्या त्या लेकीला मी कसं विसरू? तिला एवढं लागलेलं असताना बी मी तिला भेटण्याऐवजी पहिली इकडं येऊन तुझी भेट घ्यावी असं कसं वाटलं अनुसय तुला? हे बघ, मला मान्य आहे बायकोची पहिली भेट घ्यायला हवी, त्यासाठी आता आम्ही तुमची माफी मागतो. मग तर झालं ना, करा माफ आता कारभारीन बाई, जाऊ दे की, सोडा की हो राग. हा रुसवा सोड सखे
पुरे हा बहाना सोडना अबोला, असा आता अढळराव इकडे अनुसयासाठी गाणं गातात. तशी अनुसया हसते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो समर आहे तो पूजाला भेटायला असतो आणि आता पूजाला भेटायला आल्याच्या नंतर आता समर याची खूप जास्त चिडचिड होत असते. समर म्हणत असतो ते म्हातारं पुन्हा परत आले, आता आबा 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 म्हणत त्याच्या भोवती गोंडा घोळायचा. मला की नाही त्याचा लई राग येतो बघ पूजा. म्हणजे असं वाटतं की नाही की काय करू याचं आणि काय नको. पूजा ते काही नाही, आता आपण एक काम करायचं, आता आपण लगीन करून मोकळं व्हायचं. पूजा म्हणते अरे पण घरचे. त्यावर समर म्हणतो हे बघ आपल्याला कुणाचा बी विचार करायची गरज नाही आहे. आपण थेट मंदिरात जायचं किंवा कोर्टात जायचं, लगीन करायचं आणि घरला जायचं. एक डाव आपण लगीन केलं की नाही मग त्यानंतर आपलं कोण बी काय बी वाकडं करू शकत नाही. त्याबरोबर पूजा म्हणते हो हो तुझं अगदीच बरोबर आहे समर. तसंही आपण लग्न करून घरी गेलो ना की मग त्या कृष्णाला आणि दुष्यंतला आपण दोघांनी मिळून खूप त्रास द्यायचा. त्या दोघांनी आपल्या वाटचं जे जे हिसकावलं आहे ना ते सगळं त्यांच्याकडनं परत मिळवायचं आणि त्या दोघांना त्यांची बरोबर लायकीसुद्धा दाखवून द्यायची. समर उद्या आपण जेव्हा लग्न करून घरी जाऊ ना तेव्हा त्यांची तोंड अशी राहतील. त्यांना असं आश्चर्य वाटेल की बाप रे हे सगळं काय झालं, या दोघांनी लग्न केलंच कसं काय आणि हे दोघं लग्न करून इकडे आलेच कसे काय. समर त्यांना ना आपण चांगलीच अद्दल घडवायची आहे. त्यांना आपण म्हणजे खूप त्रास द्यायचा आहे. आपल्या वाटेचं हिरवलेलं सगळं आपण परत मिळवायचं. त्या कृष्णामुळे मला माझ्या वडिलांचं प्रेम मिळालं नाही. माझ्या बाबांनी कायमच तिच्यावरती प्रेम केलं आणि त्याशिवाय इकडे तुला तुझ्याही बाबांचं प्रेम मिळालेलं नाही आहे. या सगळ्याला ते दोघंच जबाबदार आहेत. उलट तुला तर तुझा हक्कसुद्धा मिळाला नव्हता. आत्ता कुठेतरी जाऊन तुला तुझा हक्क मिळालेला आहे. त्यामुळे आता आपणसुद्धा ना त्या लोकांना सोडायचं नाही. आपण त्यांना चांगली त्यांची लायकी दाखवायची आणि रांगडे पाटलांची जी काही संपत्ती आहे तिचा खरा वारसदार तू आहेस. त्यामुळे ती सगळी संपत्ती आपण ताब्यातसुद्धा घ्यायची आणि सगळं काही तुझ्या नावावरती कसं होईल हे बघायचं. समजलं का? लवकरात लवकर सगळं तुझं तुला मिळायला हवं. या घरातले तुझे हक्क परत घेता यायला हवे आपल्याला. काय कळलं ना? आणि मग आता त्याचबरोबर पूजा असंही समरला सांगते की आणि कोणीही म्हटलं की काहीही की तुमचं हे लग्न आम्हाला मान्य नाही वगैरे वगैरे तरीही आपण आपल्या हट्टावरती अडून राहायचं. समर म्हणतो एक काम करतो, मी आत्ता घरला जातच नाही. उद्या डायरेक्ट लगीन करू कोर्टात जाऊन आणि तिथनंच मग मी तुला माझ्या घरला घेऊन जातो. काय म्हणतेस तू? त्याबरोबर पूजासुद्धा होकार देते. मग पूजा आणि समर दोघंजणं आता मस्त सुडाच्या भावना तयार करत असतात. समर म्हणत असतो की एक डाव तू त्या घरात आलीस की नाही मग मी आईला सांगीन की आता घरच्या सगळ्या चाव्या तू पूजाच्या हातात दे. पूजा या घरची सून आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रात्र होत आलेली असते तरीही अजून समरचा पत्त्या नसतो. त्यामुळे अनुसयाला आता खूप जास्त काळजी वाटू लागते. अनुसया आता इकडे कृष्ण आणि दुष्यंतला म्हणू लागते, दुष्यंत कृष्णा अरे बघा की आता पार दिसाची रात होत आली, सूर्य पार बुडून गेला, चंद्र वर आला तरी अजून माझ्या समोरचा काय बी पत्त्या नाही. कुठं गेलाय काय 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 म्हणून कळना झालंय. कुठं गेला असेल ना माझा पोर. दुष्यंता अरे भाऊ आहे नवं तो ते तुझा, तू मोठा धाकला आहेस नवं त्याचा. जा की जाऊन बघ तुझा भाऊ कुठं आहे, कुठल्या अडचणीत तर नाही ना. जा जा पोरा बघून घे. देवी आई आता तूच माझ्या समोरचं रक्षण कर ग बाई. माझा लोक कुठं आहे, कशा अवस्थेत आहे, मला काय बिठावं नाही. आता तुझ्याच हातात आहे समज. असं म्हणून आता अनुसया ही आता इकडे समोरच्यासाठी प्रार्थना करत असते आणि आता समोर लवकर घरी परत यावा असंही ती देवाकडे मागणं मागत असते. तर आता कृष्णा अनुसयाला सांगते सासूबाई अहो तुम्ही काय समोर इथंच कुठंतरी असेल, येईल तो रातपावतर. एखाद्या मित्राकडे गेला असेल ना म्हणून यायला येळ लागत असेल. आपण बघू की वाट. आता वाट बघता बघता पार रात्रीचा दुसरा दिवस सकाळ उगवते तरीही अजून समोरचा काही पत्त्या नसतो. आता एवढा वेळ झालेला असतो. त्यानंतर मग आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार आवा अजून बी समोरचा काही घरला पत्त्या नाही. मग आता करायचं तरी काय? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो काय करायचं म्हणजे एकच पर्याय आहे आता आपल्याकडे, तो म्हणजे आपण जाऊन पोलिसात तक्रार करू आणि शोधायला सुद्धा सुरुवात करू. 24 तास पूर्ण झालेले आहेत त्यामुळे पोलीससुद्धा तक्रार घेतील लिहून. काय करायचं ते बघायला तर हवं. मोठी आई तुम्ही काही काळजी करू नका. अहो मी आहे ना. मी असताना समरला मी काही होऊ देणार नाही. मी लवकरात लवकर समरला घरी परत घेऊन येईन. तुम्ही निश्चिंत राहा, शांत व्हा बरं मोठी आई. मोठी आई ऐका ना माझं थोडं, रडू नका.
मोठी आई प्लीज. आणि मग आता तो अनुसयाला शांत करू लागतो. अनुसया आता शांत होते. मग दुष्यंत म्हणत असतो की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल बघा, सगळं व्यवस्थित करू आपण, मी पोलिसात जाऊन येतो. आणि मग दुष्यंत आता पोलीस स्टेशनला जायला म्हणजे पॉकेट घ्यायला इकडे बेडरूममध्ये येतो. तोपर्यंत समर पूजाबरोबर लगीन करून घरला आलेला असतो आणि तो आता दारात उभा असतोय. मग समर आता मोठमोठ्यानं हाका मारतो, आहे ए आहे आहे आहे, अगं इकडे ये, बघ म्या काय आणलंय ते, आहे ये की ग लवकर. त्याबरोबर अनुसया बाहेर येते आणि समर अरे तू कुठं, एवढंच बोलते इतक्यात समोर ती समर आणि पूजाला एकत्र बघते. मग अनुसया समरच्या समोर येते आणि विचारते काय प्रकार आहे यो समजा. समर म्हणतो ही माझी बायको आहे पूजा समर रांगडे पाटील, सौभाग्यवती पूजा समर रांगडे पाटील. त्याबरोबर हे ऐकून आता अनुसयाला इतका राग येतो की अनुसया आता समरच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते आणि समरला म्हणते काय बोललास, ही आणि तुझी बायको, अरे ह्या पोरीची लायकी तरी आहे का तुझ्या पायांजवळ उभं राहण्याची, आणि तू हिला बायको म्हणून घरला घेऊन आलास. समर एक गोष्ट ध्यानात ठेव, मला हे समज बिलकुल खपलेलं नाही आणि आवडलेलं तर त्याहून नाही, त्यामुळं मला हे समज चालणार नाही आहे, समजलं ना व. ही पोरगी ह्या घरची सून होऊ शकत नाही. अरे कुणाला विचारून लगीन केलंस, हां सांग की कुणाला विचारलं होतंस, तुझा आयानं बा मेलं होतं होय र, हां तर असं कुणाला बी न विचारता लगीन केलंस. समर तू हे जे काही वागलायस का नाही ते आमासनी बिलकुलच पटलेलं नाही आहे, अत्यंत चुकीचं वागलायस तू, समजलं काय लक्षात ठेव, हे तू चुकीचं वागलायस आणि आम्हाला हे मान्य नाही. समर म्हणतो आहे कुणाला मान्य आहे कुणाला मान्य नाही हे काय म्या विचारायला आलेलो नाही, म्या लगीन करून पूजाला या घरात घेऊन आलेलो आहे आणि म्या तुम्हासनी सांगायलो की ही माझी बायको आहे, त्यामुळं समद्यांनी या गोष्टीचं भान राखा आणि पूजा संगट व्यवस्थित वागा, समजलं नवं. पूजा ही माझी बायको हाय यायलाही नवं समजासने ऐकायला. आता तो मुद्दामून कृष्ण आणि दुष्यंतला ऐकू जाईल अशा आवाजात बोलतो आणि म्हणत असतो की म्या ह्या घरचा थोरला पोरगा आहे, त्यामुळं माझ्या बायकोला समजा मान बी मिळायला हवा, ती या घरची थोरली सून आहे, लक्षात ठेवायचं समद्यांनी. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.